Hello dear students, today we are going to start very important chapter, that is carbon compounds. Before starting with the chapter, let us revise some basic concepts related to carbon. बघा स्टुडंट्स, नॉर्मली आत्तापर्यंत आपण जे शिकलोय त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन असतो त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. 9th स्टँडर्डमध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे कन्सेप्ट शिकलेलो होतो. आठवतंय का बघा तुम्हाला, कोणत्या कंपाऊंड्सना ऑर्गॅनिक म्हणायचं आणि कोणत्या कंपाऊंड्सना इनऑर्गॅनिक म्हणायचं. हे दोन प्रकारचे मेन कंपाऊंड्स असतात. कंपाऊंड्स तुम्हाला माहिती आहेत की जेव्हा कोणतेही दोन किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स केमिकली कंबाईन होतात, त्यांच्यापासून नवीन प्रॉपर्टीज असणारा वेगळा सबस्टन्स जो फॉर्म होतो त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीजपेक्षा टोटली वेगळ्या असतात. बरोबर. आता हे कंपाऊंड जे फॉर्म होतात त्यांना आपण दोन प्रकारात डिवाइड केलं, एक ऑर्गॅनिक आणि दुसरं इनऑर्गॅनिक. नॉर्मली सुरुवातीला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्या कंपाऊंड्सना म्हटलं जायचं की जे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्लांट किंवा ॲनिमलपासून मिळालेले आहेत. ओके. बट नंतर जसा त्यांच्यावरती रिसर्च होत गेला तसा काही सायंटिस्टनी इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसपासून ऑर्गॅनिक सबस्टन्सेस तयार केले. आता ऑर्गॅनिक म्हणजे कोण होते, तर प्लांट आणि ॲनिमलपासून मिळालेले. इनऑर्गॅनिक म्हणजे प्लांट आणि ॲनिमल सोडून अदर रिसोर्सेसपासून मिळालेले, जसं की मिनरल्स असतील तर त्यांना इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस समजलं जायचं. पण नंतर वोहलर नावाच्या सायंटिस्टनं जे सायनेटपासून युरिया हे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं, मग तेव्हा परत कन्सेप्ट चेंज होत गेल्या आणि आत्ता आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्यांना म्हणतो की ज्यांच्यामध्ये कार्बन हा बेसिक कॉन्स्टिट्युएंट असतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुणाला म्हणायचं, तर ज्यांच्यामध्ये कार्बन हा बेसिक कॉन्स्टिट्युएंट आहे. बट जसा प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसं एक्सेप्शन देखील आहेत याच्यामध्ये. काही कार्बन कंपाऊंड जसं की CO2 असेल, दॅट इज कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, वेगवेगळ्या मेटलचे कार्बोनेट्स, मेटलचे बायकार्बोनेट्स, हे त्याच्यामध्ये कार्बन असून देखील इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि काही सॉल्ट्स ज्या आहेत ते कन्सिडर केले जातात. म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन आहे ते ऑर्गॅनिक आहेतच, बट त्याला अपवाद कोण कोण आहेत हे एक एक्झाममध्ये तुम्हाला हमखास विचारलं जातात. जे अपवाद असतात ना कुठल्या तरी नियमाला, कुठल्या तरी कन्सेप्टला, तर ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे असतात. मग इथं देखील त्याला अपवाद कोण कोण आहेत, तर मेटलचे कार्बोनेट्स, त्यानंतर बायकार्बोनेट्स, त्यानंतर CO2, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड ह्यासारखे सबस्टन्सेस त्यांना ऑर्गॅनिक म्हणजे त्यांच्यामध्ये कार्बन असून सुद्धा ऑर्गॅनिक कन्सिडर केलं जात नाही. हे अपवाद लक्षात ठेवा. सो आता आपण परत जाऊयात कार्बनकडे. कार्बन हा बेसिक कॉन्स्टिट्युएंट आहे कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचा, म्हणून कार्बन कंपाऊंड्सनाच आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं देखील म्हणतो. मग कार्बनची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जसं की त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6, ॲटॉमिक मास आहे 12, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4, व्हॅलन्सी आहे 4. ह्या सगळ्या कन्सेप्ट्स आपण 8th आणि 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. बरोबर. व्हॅलन्सी कशाला म्हणतो आपण, तर स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी कुठल्याही ॲटमनी दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण व्हॅलन्सी म्हणतो. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर डोनेटेड ऑर ॲक्सेप्टेड व्हाईल अटेनिंग स्टॅबिलिटी. मग स्टॅबिलिटी कधी येते, तर कोणत्याही ॲटमच्या आउटर शेलमध्ये जेव्हा 8 इलेक्ट्रॉन्स असतात, 8 इलेक्ट्रॉन्स हे त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात, तेव्हा तो ॲटम हा स्टेबल असतो. नॉर्मली कुठलंही कंपाऊंड हे फॉर्म होतं कशासाठी, तर टू अटेन स्टॅबिलिटी. आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणण्याच्या प्रयत्नामध्ये कुठलाही ॲटम हा वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स हे फॉर्म करत असतो. त्यापैकी हे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे दोन बघितले आपण. तसंच याच्यासोबत अजून एक आपण त्याचं डिव्हायडेशन करू शकतो दोन कॅटेगरीजमध्ये, दॅट इज आयोनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड्स. आता बघा, आपण एक एक्झाम्पल म्हणजे ऑलरेडी मी ह्या आधीच्या काही लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे, थोडंसं इथं आपण आजची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी हा पॉईंट परत एकदा रिवाईज करतोय. आपण असे काही एक्झाम्पल्स कन्सिडर करूयात, की असे काही ॲटम्स कन्सिडर करूयात की ज्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ज्याला आपण आउटरमोस्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉन्सना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. मग त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर आणि त्या पर्टिक्युलर ॲटमची व्हॅलन्सी ही किती असते ते आपण थोडंसं रिवाईज करूयात. बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी.
ह्या दोन कन्सेप्ट को रिलेटेड आहेत बट वेगवेगळ्या आहेत. आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स त्यांना म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि ह्यांच्यावरती डिपेंड करतं व्हॅलन्सी, दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. आता बघा आउटर मोस्ट शेलमध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एवढे इलेक्ट्रॉन्स आपण कन्सिडर करूयात आणि मग त्यानुसार व्हॅलन्सी कशी चेंज होत जाते बघूयात. आता जेव्हा आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, सो धिस ॲटम विल टेंड टू डोनेट इलेक्ट्रॉन आणि मग इलेक्ट्रॉन दिला, किती दिला, जेवढा आउटर मोस्ट शेलमध्ये आहे तेवढा आणि मग ह्याची व्हॅलन्सी झाली 1. सिमिलरली 2 आणि 3च्या बाबतीत पण असंच. मग जेव्हा 4 किंवा 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स जेव्हा आउटर मोस्ट शेलमध्ये असतात तेव्हा तो ॲटम त्याची टेंडन्सी असते टू डोनेट इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स जेव्हा आउटर मोस्ट शेलमध्ये आहेत जसं की 5 6 7, in that case that particular atom will tend to accept electrons. 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत ना. मग आता ह्याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहेत, सो याला काय इझी पडणार, 3 इलेक्ट्रॉन्स अजून घेणं. म्हणून या केसमध्ये जेव्हा आउटर शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत तेव्हा हा ॲटम इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करणार आणि म्हणून किती इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करणार, 5 आहेत, 8 होण्यासाठी अजून 3 लागतील, सो इट विल ॲक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स आणि ह्याची व्हॅलन्सी झाली 3. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2, ह्याची 1 आणि ह्याची 0 कारण ऑलरेडी 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, सो तो स्टेबल आहे, तो कुठलेच प्रकारचे कंपाऊंड्स हे फॉर्म करणार नाही आहे. आलं लक्षात. मग हे झालं 4पेक्षा कमी. इथे आहेत तर तो इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्यामुळे त्याच्यावरती आला निगेटिव्ह ॲक्सेप्ट केल्यामुळे चार्ज आला निगेटिव्ह. बट व्हॉट अबाउट 4? ही जी व्हॅलन्सी कार्बनची आहे हे युनिक अशी व्हॅलन्सी आहे आणि ह्या केसमध्ये आपण थोडंसं आता कन्सिडर करू की समजा स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी ह्याला अजून किती इलेक्ट्रॉन्स हवे, तर 4 इलेक्ट्रॉन्स. मग आपण दोन्ही केसेस कम्पेअर करूयात की सपोज ह्यानं 4 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले तर काय होईल. आता बघा याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये म्हणजे ह्याचं कॉन्फिगरेशन आहे 2 4 कार्बनचं. आउटर शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. समजा ह्यानं हे 4 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले, मग काय होईल रे, त्याच्याकडचे 4 इलेक्ट्रॉन्स कमी झाले, बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती राहिले त्याच्याकडं, 2. पण त्याच्याकडचे प्रोटॉन मात्र तेवढेच आहेत, दॅट इज 6. मग बघा प्रोटॉन 6, नॉर्मली कुठल्याही ॲटममध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. आता काय झालं, प्रोटॉन 6 राहिले, इलेक्ट्रॉन्स मात्र 2, म्हणजे इम्बॅलन्स झाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसमधला. सो कार्बन स्टेबल होण्याच्या ऐवजी जास्तच अनस्टेबल होणार, म्हणजे हा रूट कार्बन फॉलो करणार नाही. ॲक्सेप्ट करण्याची जर कंडिशन आपण कन्सिडर केली तर काय होईल, 4 इलेक्ट्रॉन्स सपोज त्यानं ॲक्सेप्ट केले म्हणजे किती झाले, त्याच्या आउटर शेलमध्ये अजून 8 इलेक्ट्रॉन्स म्हणजे टोटल 10 इलेक्ट्रॉन्स झाले. प्रोटॉन मात्र 6च आहेत. त्याचा साईज, ॲटमचा साईज आणि त्यांच्यामध्ये असणारे चार्जेस यांच्यामध्ये परत इम्बॅलन्स होणार आणि त्यामुळं ह्या पद्धतीने देखील कार्बन स्टॅबिलिटी अटेन करत नाही. मग कार्बन काय करतो, तर तो हे जे 4 इलेक्ट्रॉन्स असतात तो अदर कुठल्याही ॲटमसोबत शेअर करतो आणि अशा पद्धतीनं जे कंपाऊंड्स जे बॉन्ड्स शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समधून तयार होतात त्यांना म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड्स. कार्बन कंपाऊंडमध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्ड शिकणार आहे. याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण आयोनिक बॉन्ड शिकलोय. आता तुम्ही म्हणाल आधीचा चॅप्टर आणि ह्याच्यामध्ये का तुम्ही कोरिलेशन सांगताय, तर काही कन्सेप्ट अशा असतात की आपण तुलना केली, कम्पेअर जर केली तर ते कन्सेप्ट जास्त चांगल्या लक्षात राहतात आणि आज मी तुम्हाला तीच टेक्निक सांगणार आहे की आयोनिक कंपाऊंड त्याच्या प्रॉपर्टीज आणि कोव्हॅलंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ज्या तुम्हाला 3-3 मार्कांसाठी शॉर्ट नोटसाठी विचारल्या जातात त्या तुम्ही कशा एका वर्डचं फक्त लक्षात ठेवून ह्या प्रॉपर्टी 3 मार्क तुम्ही कसे मिळवणार आहात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याची टेक्निक. सो ह्या गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला. कार्बन कंपाऊंड किंवा कार्बन काय करतोय की बॉन्ड फॉर्म करणार आहे. आता बघूयात याच्या पुढं आयोनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड ह्याच्या प्रॉपर्टीज कशा लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे कसे लक्षात आले का बघा, जे आपण लास्ट इयर 9th स्टँडर्डमध्ये 8th स्टँडर्डमध्ये देखील ह्यांच्याबद्दल शिकलोय. मेटॅलर्जी चॅप्टरमध्ये तुम्ही आयोनिक कंपाऊंड शिकलाय. आता आयोनिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं, तर जे कंपाऊंड्स इलेक्ट्रॉनच्या गिव्ह अँड टेकमधून फॉर्म होतात. कोणता तरी एक ॲटम इलेक्ट्रॉन देतो, दुसरा ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, देवाणघेवाणीतून तयार झाले जे ते आयोनिक कंपाऊंड्स.
वेअरॅज कोव्हॅलंट कंपाऊंड जसं तुम्हाला आत्ता सांगितलं शेअरिंगमधून तयार होतात. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायला एक सोपं असं एक्झाम्पल देते बघा. हां, आयोनिक कंपाऊंडचं एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही मीठ लक्षात ठेवायचं आहे. आयोनिक कंपाऊंड ह्याचं एक्झाम्पल मीठ आहे. आता ह्यांच्यामध्ये हे तयार होताना काय होतं एक्झॅक्टली, तर सपोज तुम्ही आणि तुमचे फ्रेंड एकमेकांशेजारी आहात आणि काही कारणासाठी तुमच्या मित्रानं तुमचे 10 रुपये घेतले. आता ते 10 रुपये जोपर्यंत तुम्ही वसूल करत नाही, त्याच्याकडून परत घेत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मित्राचा पाठ सोडाल का रे? नाही. सारखं भेटला की दे माझे 10 रुपये, दे माझे 10 रुपये. ह्याच्यात काय झालंय, तुम्ही तुमच्या मित्राला 10 रुपये दिलेत, मित्रानं ते ॲक्सेप्ट केलेत. 10 रुपये दिल्यामुळं तो तुमचं देणं लागला. मग या केसमध्ये ज्यानं दिला त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला आणि ज्यानं घेतला त्याच्यावरती निगेटिव्ह. मग सेम हॅपन्स इन केस ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. याच्यामध्ये जो देतो इलेक्ट्रॉन तो नॉर्मली मेटल असतो, जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो तो नॉन मेटल असतो. आणि अशा प्रकारे मेटल आणि नॉन मेटल यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या गिव्ह अँड टेकमधून हे आयोनिक बॉन्ड्स फॉर्म होतात. ओके, मग आता इथं मी काय म्हणणार आयोनिक कंपाऊंडच्या बद्दल, की फॉर्म्ड बाय गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि इथं काय सांगणार कोव्हॅलंट कंपाऊंडच्या बाबतीत, शेअरिंग, फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता ह्याचं एक्झाम्पल सांगते बघा. सपोज तुम्ही एका बेंचवरती बसलाय, तुम्ही आणि तुमचे फ्रेंड्स बेंचवरती बसलाय आणि काही कारणामुळे तुमच्यात भांडाभांडी झाली, तर तुम्ही तुमची बॅग घेता आणि परत दुसऱ्या बेंचवरती जाऊन बसता. आता हे जर समजा ज्यानं तुमचे 10 रुपये घेतलेत तो मित्र जर तुमच्याशी भांडण झालं तर तुम्ही पटकन त्याला सोडणार नाही का, कारण ते घेतलेलं वसूल केलं पाहिजे ना. बट बेंचवरती बसलाय, मग दॅट बेंच डझंट बिलॉंग टू युअर फ्रेंड ऑर यू. तो काय तुमचा झाला का? नाही झाला. तुमच्या फ्रेंडचा आहे का? नाही. इट इज कॉमन इन बिटवीन यू. मग अशा पद्धतीचे बॉन्ड जे शेअरिंगमधून फॉर्म होतात ते कोव्हॅलंट बॉन्ड असतात. त्यांच्याबद्दल डिटेल तुम्हाला आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक्झाम्पल्स घेऊन मी सांगणारच आहे. आज फक्त हे जे 2 पॉईंट्स आहेत ते कसे लक्षात ठेवायची ह्याची टेक्निक बघूया. तर हे झालं आयोनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलंट कंपाऊंडमधला पहिला फरक. आता जसं तुम्हाला सांगितलंय ह्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवताना तुम्ही NaCl म्हणजेच मीठ हे आयोनिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे, एवढं लक्षात राहील का? आपण जे खातो ना मीठ, दॅट इज आयोनिक कंपाऊंड. मग लिटरली आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज सांगताना आपल्याला मिठाच्या प्रॉपर्टीज सांगायच्या आहेत. मग आठवा, आता मीठ कसं असतं? पांढरं असतं. क्रिस्टल्स असतात मिठाचे, खडे असतात की नाही? मग लिहायचं आयोनिक कंपाऊंडची पहिली प्रॉपर्टी, दॅट इज दे आर क्रिस्टलाइन इन नेचर. पहिली प्रॉपर्टी झाली. त्याच्या अपोजिट कोव्हॅलंट कंपाऊंडची, दे आर नॉन क्रिस्टलाइन. बघा, फक्त आयोनिक कंपाऊंड म्हणजे मीठ एवढं जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल, एक शब्द फक्त लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, त्याच्यावरून 3 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं याची टेक्निक मी सांगतेय. ओके, आता सांगा मला, मीठ पाण्यात विरघळतं का रे? येस, मीठ पाण्यात विरघळतं. मग लिहायचं आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. फक्त भाषा तेवढी सायंटिफिक लिहिली की झालं. मग इकडे त्याच्या अपोजिट कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. काही कोव्हॅलंट कंपाऊंड त्याला अपवाद आहेत, बट जनरली कोव्हॅलंट कंपाऊंड जे वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात. आता मीठ इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं का रे? मिठातून इलेक्ट्रिसिटी वाहते ना. आपण कधी वाहते पण बघा, 2 स्टेटमध्ये आपण कम्पेअर करूयात. सॉलिड मीठ म्हणजे जे सॉलिड स्टेटमधलं मीठ आहे त्याच्यातून तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास केला तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. बट तेच तुम्ही त्याचं सोल्युशन बनवलं, सॉल्ट सोल्युशन बनवलं, तर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. मग काय लिहिणार इथे? आयोनिक कंपाऊंड्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हा त्याचा पुढचा प्रॉपर्टी. कंडक्ट electricity, but in which state? In solution state or molten state, वितळलेल्या अवस्थेत, किंवा त्याचं सोल्युशन पाण्यात विरघळवलं तर मिठातून इलेक्ट्रिसिटी पास होणार. मग लिहायचं आयोनिक कंपाऊंड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. whereas covalent compounds do not conduct electricity. बरोबर, सोपं आहे की नाही? सो आयोनिक कंपाऊंड्स काय सांगणार तुम्ही?
गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट कधी सोल्युशन आणि मोल्टन स्टेटमध्ये, वेअरएज कोव्हॅलंट कंपाऊंड हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाहीत. आता जसं तुम्हाला सांगितलं, एकानं इलेक्ट्रॉन दिलेत, एकानं इलेक्ट्रॉन घेतलेत, गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्समधून ह्यांच्यातले बॉन्ड फॉर्म झालेत. सो हे जे बॉन्ड्स असतात ते इझिली ब्रेक होत नाहीत. त्यांना ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो आणि म्हणून आयोनिक कंपाऊंड्सचे मेल्टिंग पॉईंट्स, बॉइलिंग पॉईंट्स हे हाय असतात. तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो क्वेश्चन की व्हाय आयोनिक कंपाऊंड्स आर हॅव्हिंग हाय मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स, तर काय सांगणार की त्यांच्यामध्ये जे बॉन्ड्स आहेत दे आर फॉर्म्ड बाय गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड सच बॉन्ड्स विच आर फॉर्म्ड विल नॉट इझिली ब्रेक अँड वी हॅव टू अप्लाय more pressure to break the bonds and hence they are having high melting and boiling points. आणि ह्याच्या अपोजिट कोव्हॅलंट कंपाऊंड्स मध्ये लो मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स. बघा किती फरक झाले आपले, 5 जे पॉईंट्स आहेत डिस्टिंग्विशिंग ते आपले इथं तयार झाले. बघा कमीत कमी एवढे तरी तुम्हाला सांगता आले पाहिजेत आणि मग एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता ह्याच्यात. ओके, सो ही टेक्निक, कुठली टेक्निक, आयोनिक कंपाऊंड म्हणजे मीठ, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं की ह्या मिठाच्या प्रॉपर्टीज तुम्हाला प्रॉपर लँग्वेजमध्ये मांडता आल्या की आयोनिक कंपाऊंडच्या 3 मार्काचा प्रश्न तुमचा उत्तर आलं तयार. त्याच्या अपोजिट कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये आहेत जे जे मिठाच्या प्रॉपर्टीज आहेत ते सगळे कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये अपोजिट आहेत. हां, मग इथं तुम्ही वॉटर सोल्युबल दिलं आहे, इथं वॉटर इनसोल्युबल. मग हे इनसोल्युबल कशात असतात तर ऑर्गॅनिक सॉल्वंट, पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांच्यासारख्या सबस्टन्स. मीठ पेट्रोलमध्ये विरघळतं का, नाही विरघळत. मग इथं तो एक पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. वॉटर सोल्युबल नंतर तुम्ही इथे लिहिते हां, इनसोल्युबल इन पेट्रोल, डिझेल एटसेट्रा, ह्यांच्यासारख्या सबस्टन्सेस ना ऑर्गॅनिक सॉल्वंट्स म्हणायचं. ऑर्गॅनिक सॉल्वंट हा शब्द नाही लक्षात आला तरी एवढं तरी नावं सांगता येतील तुम्हाला. मग ह्याच्यात त्याच्या अपोजिट म्हणजे सोल्युबल. सगळ्या आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज अपोजिट आहेत कोव्हॅलंट. सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला. सो एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. 3 मार्कांचे प्रश्न ह्याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट.